जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या रवी भवनामध्ये आहो आणि रवी भवन येथे जे आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या समितीची नुकतीच एक पत्रकार परिषद झालेली आहे. तुम्हाला माहीतच असेल की ही जी समिती आहे या समितीचा वाद सुरू होता. गेली 2-3 वर्षापासून हा वाद सुरू होता, पण नेमकं आज जे आहे या घटनेला एक पूर्णविराम लागल्याचं दिसून आलेलं आहे. या ठिकाणी जे आहे राजेंद्र गवई जे सचिव आहे स्मारक समितीचे, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये चक्क सांगितलं आहे की आजपासून जे आहे या समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई नसून त्यांच्या जागेवर जे आहे विलास गजघाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. हा वाद कोर्टात सुद्धा गेलेला आहे आणि चॅरिटीमध्ये सुद्धा आहे. चॅरिटीने त्यांना जे आहे एक अधिकार दिलेला आहे सचिव पदाचा राजेंद्र गवई आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेच आहे. पण एकंदरीत दुसऱ्या ठिकाणी राजेंद्र गवईने हे सुद्धा आवाहन केलेलं आहे की भंते सुरई ससाई यांना आम्ही 24 घंट्याचं अल्टिमेट पत्र देतो आणि त्यांनी हे स्वीकार करावं की अध्यक्ष मीच राहीन, पण जे सचिव आहे ते सचिव म्हणून जे आहे विलास गजघाटे यांना स्वीकार करावं असं पत्र 24 घंट्याचा अल्टिमेट राजेंद्र गवई यांनी भंते सुरई ससाई यांना दिलेलं आहे. तर आता नक्कीच यावर भंते सुरई ससाई काय निर्णय घेतात हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण एकंदरीतच आता संपूर्ण जे हे पत्रकार परिषद झालेली आहे मी तुम्हाला ते ऐकून दाखवतो. ऐका पूर्ण पत्रकार परिषद. सुरुवातीला आम्ही तिघे जण आमचं मत मांडू, त्याच्यानंतर आपण आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. काल सचिव म्हणून जो अधिकार मला चॅरिटी कमिशनरने कोर्टाने दिला, त्या अधिकारानुसार मी कालची बैठक बोलावली आणि अध्यक्षांच्या बद्दल ही खास करून म्हणजे अध्यक्षांच्या बद्दलच होती, कारण की अध्यक्ष हे या 3 वर्षामध्ये केवळ स्वतःच्या सहीने धनादेश चेक वटवीत आहेत. आम्ही त्यांना विचारतो की हे चेक कुठे जातात, पैसे कुठे जातात, ते सांगत नाही. दीक्षाभूमीच्या गव्हर्निंग बॉडीची कोणतीही मीटिंग त्यांनी या 3 वर्षामध्ये बोलावली नाही. ते आदरणीय आहेत, धर्मगुरू आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यासमोर विनवणी केली की तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करू. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला डॉक्टर राजेंद्र गवई सरचिटणीस नाही पाहिजे तर ते सांगा, किंवा काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा. पण काही उत्तर देत नव्हते. मुळातच आम्हाला संशय असा येत होता की भंते ससे सुराई यांना मराठी वाचता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, हिंदी वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मग याचा सूत्रधार कोण आणि हे कुठपर्यंत चालेल? कारण की समाजामध्ये रोष निर्माण होत होता की भंते काम करत नाही आणि भंतेच्या विरुद्ध बाकीचे जे ट्रस्टीज आहे ते सुद्धा काही करत नाहीत. परंतु कोर्टाकडून कोणतेही असे ठोस आदेश मला आलेले नव्हते. जरी मी मेजॉरिटीने निवडून आलो होतो, त्या काळामध्ये 11 ट्रस्टीज होते. 11 ट्रस्टीजपैकी एक ॲबसेंट होते. 10-1ने मी निवडून आलो होतो, तरी सुद्धा मला अधिकार प्राप्त झाले नव्हते. परंतु फेब्रुवारीमध्ये मला अधिकार प्राप्त झाल्यानंतर सगळ्या ट्रस्टींनी सांगितलं की आता या तुम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे सेक्रेटरी म्हणून मीटिंग कॉल करण्याचा, तो मीटिंग कॉल करावा. आम्ही मीटिंग कॉल केली आणि त्या मीटिंगमध्ये काय झालं हे आपल्याला आगलावे साहेब, आमचे एक ट्रस्टी राय सोडून सगळे ट्रस्टीज कालच्या मीटिंगला हजर होते. आपण थोडक्यात सांगावं. चॅरिटी कमिशनरकडे दीक्षाभूमीच्या संदर्भात काही केसी प्रलंबित होत्या आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की 2023 पासून तर आत्तापर्यंत मिटिंगा झालेल्या नव्हत्या आणि सचिव साहेबांनी बंदीजींना विनंती केली की बा तुम्ही मिटिंग घ्या. त्यांनी मिटिंग घेतल्या नाही आणि चॅरिटी कमिशनचा जो रिझल्ट आहे तो 20 फेब्रुवारी 2026ला त्यांनी निकाल दिला आणि निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सचिव म्हणून तुम्ही काम करावं आणि तुम्हाला सर्व सदस्य सहकार्य करतील अशा प्रकारचा तो ऑर्डर आलेला आहे. या संदर्भात अधिक क्लॅरिफिकेशन देण्यासाठी पुन्हा चॅरिटीकडे जाण्यात आलं
आणि 4 एप्रिल पुन्हा मग 12 मे 2026ला पुन्हा त्यांनी सांगितलं की हा सचिवांना अधिकार मिळाला, सचिव त्या संदर्भात कारवाई करतील. ही गोष्ट कळल्यानंतर मग भंतेजी हायकोर्टमध्ये गेले. त्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांचा अर्ज आहे आणि हायकोर्टमध्ये गेल्यानंतर त्यांना हायकोर्टाने स्टे दिलेला नाही आणि म्हणून काल समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 8 सदस्य 11 पैकी 8 सदस्य उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. सांगितलं की म्हणजे समितीचं कामकाज हे कायदेशीर पद्धतीनं पारदर्शकपणे होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्या संदर्भात चर्चा झाली आणि विशेष म्हणजे 3 वर्षापासून मिटिंगा झाल्या नाहीत. कोणत्याही प्रकारचा म्हणजे अंकेशन जो आहे तो समितीसमोर आला ते झालेलं नाही आणि एक व्यक्ती फक्त काम करतोय, बाकी कोणाला विचारत नाही. आम्ही तर अनेकदा त्यांना विनंती केली आणि ते तर म्हणजे आज सुद्धा त्यांची एक बातमी आली की हे सदस्य म्हणजे त्यांना सचिव मला तयार नाही आणि म्हणून काल त्या संदर्भात चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर असं ठरवलं की बा आपण अध्यक्षांना काढण्याचा ठराव पास झाला. त्यांचं सदस्यत्व आणि अध्यक्ष दोन्ही पदावर त्यांना काढण्याचा ठराव पास झाला आणि त्यानंतर मग अध्यक्ष कोण, तर मग आम्ही डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं. तर ते म्हणाले की मी अध्यक्ष होणार आहे, माझे वडील होते. नंतर मग कमलताईचं नाव आलं. कमलताई म्हणाल की मी सुद्धा होणार नाही. मग डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर यांना विचारलं, ते नाही म्हणाले. त्यानंतर आपले सुटे साहेब आणि दाभाडे साहेब यांना सुद्धा विचारलं. तर सर्वांनी नकार दिल्यानंतर मग आम्ही यांना विनंती केली आपले विलास गजगाटे साहेबांना आणि त्यांनी मान्य केले. सर्वांनी एकमेकांना त्यांची काल अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता ही झाल्यानंतर मग ही निवड झाल्यानंतर ही सगळं लिगली म्हणजे आपण कायद्यानुसार तिथे कुठेही हे नाही आणि आम्ही आतापर्यंत 3 वर्ष यासाठी थांबलो की कायद्या किंवा कोर्ट ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आपण काम करावं आणि त्याप्रमाणे कालची सभा झाली आणि त्या सभेमध्ये बहुमताने एकमतानं विलास गजगाटे यांची नियुक्ती झाली आणि सचिव म्हणून आपले डॉक्टर राजेंद्र गवई काय माझा होतोच हाजी. आणि तर आपल्याला आभार मानायचे असेल आपण अध्यक्ष झालं का 2 मिनिटं आपण बोला, मग प्रश्न उत्तराचा आपण तास सुरू करूया. आपण अध्यक्ष झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यानं आणि समाजाच्या आशीर्वादानं मी जे काही गेल्या 40-45 वर्षापासून या समाजात काम करत होतो आणि वयाच्या 17-18व्या वर्षापासनं पवित्र दीक्षाभूमीच्या कार्यामध्ये गुंतलेलो असतो आणि प्रत्येक कार्यात मी माझ्या पद्धतीने जे सहकार्य करता येईल ती करत होतो. काल सर्व अनुयायांनी अध्यक्षपदाबाबत ठराव जेव्हा आला, मी सर्वप्रथम आदरणीय कमलताई गवई यांचं नाव सुचवलं. त्यानंतर मी डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं. मला वाटलं गवई साहेबांच्या परिवारातला गवई साहेबानंतर गवई साहेबाचंही खूप काम या दीक्षाभूमीला आहे. काही विरोध असो, कुणी काही म्हणो, पण सत्य परिस्थिती आहे की दीक्षाभूमीमध्ये सिंहाचा वाटा गवई साहेबांचा आहे. ते स्तूप बनवण्यात त्यांनी अनेक खास्ता खाल्ल्या, अनेकदा शिव्या खाल्ल्या, अनेक लोक समाजाच्या रोषाला सामोर गेले, परंतु कुठलीही तडजोड न करता पवित्र दीक्षाभूमीचं कार्य त्यांनी पूर्णतः केलं. म्हणून त्यामुळे माझी मनापासून इच्छा होती गवई परिवारांनी या दीक्षाभूमीचं अध्यक्षपद स्वीकारावं. परंतु आईसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, विलास आता दादांनी घेतलं, मी घेणं बरं, आता खूप झालं. राजेंद्र डॉक्टरांनी म्हटलं मी नाही घेत आणि आईनी माझं नाव सुचविलं. त्याबद्दल मी त्यांचा आणि गवई परिवाराचा ऋणी आहे. आणि आईने माझं नाव सुचवलं आणि भंते नाग दीपंकर यांनी अनुमोदन दिलं आणि माझी बहुमतानं निवड झाली आणि भंते सुरेश देसाई यांना समितीने अध्यक्षपदासकट सदस्य पदावरून सुद्धा त्यांची गच्छंती करण्यात आली, त्यांना काढण्यात आलं. ते आदरणीय आहेत. आम्ही त्यांचा 3 वर्ष खूप सन्मान केला. परंतु एकाधिकारशाही, भ्रष्टाचार, अनियमितता आणि विशेषतः समाजाच्या दीक्षाभूमीचा जर अभ्यास केला कॉलेजपासून साऱ्या याच्या, तर समाजावर तिथं इतका अन्याय सुरू होता. 12 लोक तिथे समाजाचे काढले गेले आणि ज्यांच्यावर जो आरोपीसारखे जे लोक आहेत त्यांना तिथं राहण्यात आलं, त्यांचे परिवार लावण्यात आले. 52 हजार रुपये पगार त्यांना देण्यात आला. गेल्या 3-4 वर्षापासून हे सुरू होते आणि त्या दिवशी
पैसे मोजण्याकरता भंतेजींनी समितीतल्या कुठल्याच सदस्यांना बोलवलं नाही आणि तो विनयभंगाचा आरोपी भंतेजीसोबत पैसे मोजत होता. किती दुर्दैवाची बाब आहे. मेंढे समाजामध्ये एक वाईट मेसेज चालला आणि त्याचे साडे जे होते त्यांनी तिथे लावलं. त्यांची पत्नी तिथे आहे. पेपर फुटी प्रकरणात त्यांचे नाव आले. त्यानंतर विनयभंगाच्या केसमध्ये नाव आले. असे आरोपी पवित्र दीक्षाभूमीच्या आणि दीक्षाभूमीत बॉन्सर लावणं, दीक्षाभूमीमध्ये तोडफोड करणं, दीक्षाभूमीमध्ये विनयभंगाच्या केसेस होणं, 1964 पासनं आजपर्यंत या पवित्र भूमीवर कधीच बॉन्सर लागले नाही. जे जुने लोक आहेत, आता कुणी त्याच्यातले आहेत, केवळला माहिती आहे, केवळ 17-18 वर्षाचे आपण जेव्हा होतो त्यावेळेस कालचे जे अमरावतीचे मंत्री होते सुनील देशमुख, त्यांचे वडील तिथे बर्डीला PI होते पंजाबराव देशमुख, त्यांच्यावर आपल्या समाजाने जेव्हा हमला झाला दीक्षाभूमीवर तर ते डोकं फुटलं, रक्तपात. पण त्या माणसांनी म्हटलं नाही, पवित्र दीक्षाभूमी आहे, बिलकुल लाठीचार झाला नाही पाहिजे, लाठीचार व्हा नाही. आणि या पवित्र दीक्षाभूमीमध्ये आजपर्यंत कधी बाहेर आवाज नाही आला. 64 पासून समिती चालत गेली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड पासून समिती अध्यक्षपद होतं. त्यानंतर आदरणीय गवईसाहेबांनी, दिवंगत गवईसाहेबांनी केलं. त्यानंतर भंतेजींनी केले. भंतेजीला अध्यक्ष बनवण्यामध्ये आम्ही सर्वांनी सहकार्य केलं. त्यांचा सूचकही मीच होतो आणि अनुमोदकही मीच होतो. फुलझेले साहेबांना अत्यंत विनंती करून मी त्यांना त्यावेळेस अध्यक्ष. त्यांनी काम चांगलं केलं, कोणी काही त्यांच्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून त्यांना ज्या लोकांनी घेरलं आहे त्या लोकांच्यामुळं भंते सुरेश ससाई हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक वागतात आणि त्याला ते प्रवृत्त करतात. पहा, काल पेपरला जी बातमी आली, आम्ही त्याचा आता ह्याच्यात उल्लेख नाही करणार, पण ती बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. त्याबाबत आम्ही 2-4 दिवसानंतर तुम्हाला दीक्षाभूमीची खरी वस्तुस्थिती सांगू. जे दीक्षाभूमीबाबत विकासाबाबत बातमी आली त्याबाबतची सर्व खरी परिस्थिती आम्ही समाजाला सांगू. भंतेजींना आम्ही 3 वर्ष सांभाळलं. प्रत्येक याच्यात म्हणजे त्यांच्या नावाने भयंकर भ्रष्टाचार सुरू आहे. 41D चे केस 8 सदस्यांनी टाकले. अच्छा, दीक्षाभूमीचे सदस्य आहे, उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर्स आहेत, विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत. मग 8 लोक म्हणजे 9 लोक आज एक दिवंगत झाले. 9 लोक त्यांच्या विरोधात काही कारण असेल तेव्हाच ना. आणि त्यांना आम्ही समजवलं, भंतेजी आम्हाला हे तुमच्या विरोधात करणं बरं नाही. त्यांना 3 पण एकाधिकारशाही. आणि आजपर्यंत तुम्ही सर्व कुठल्या संस्थेत एका सैनिक चालते व्यवहार, आर्थिक व्यवहार, करोडो रुपयाचा व्यवहार 3 वर्षामध्ये याच्यामुळे झाला, एका सहीमुळं. आणि त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आम्हाला गंध आला. आणि आम्ही हे म्हणत नाही भ्रष्टाचार झाला, आम्ही नाही म्हणत, त्यांचीच ऑडिट रिपोर्ट म्हणते भ्रष्टाचार झाला. त्यांनी जे ऑडिट केलं ना त्या ऑडिटमध्येच भ्रष्टाचार आहे. तर त्या विरुद्ध सुद्धा आम्ही चॅरिटीमध्ये भंतेजी आणि त्यांचे 2 सहकारी यांच्या विरोधात 41D, ज्याला आर्थिक भ्रष्टाचार म्हणतात आणि ज्यांना पदच्युत करण्याचे त्याच्यामध्ये तरतूद आहे, ती सुद्धा आम्ही चॅरिटीमध्ये टाकली आहे. ती विचाराधीन आहे आणि तो भ्रष्टाचार पुराव्या सकट आहे. तो आम्ही म्हणत नाही भ्रष्टाचार झाला, त्यांनी जे बॅलन्स शीट तिथे दाखल केली त्या बॅलन्स शीटमध्ये आहे. म्हणून आम्ही भंतेजींना अनेकदा विनंती केली, परंतु ते ऐकायलाच तयार नाही. अनेक प्रकरण झाले. त्या दिवशी त्या महिला विचारायला आल्या होत्या, तर त्याच्यातही त्यांच्यावर असे खोटे आरोप करण्यात आले. आमच्या अंगावर धावण्यात आलं आणि महिलांच्या अंगावर धावले. तर त्याबाबत आता आम्ही खूप सर्व त्रासून गेलो. राजेंद्र गवई तिथे असो, आगलावे सर तिथे असो, आम्ही असो नसो, संस्था ही राहिली पाहिजे, माणसं असोत नसोत. आणि इतकी पवित्र संस्था जेव्हा आता आम्हाला वाटलं रसातळाला चालली, म्हणून काल मोठ्या कठोर मनानं, अंतकरणानं हा आम्ही निर्णय घेतला. त्यांना आम्ही कायदेशीरपणे अध्यक्षपदावरही काढलं आणि कायदेशीरपणे त्यांचा सदस्यत्वही रद्द केलं. आणि ही जी मला संधी दिली, मी आजपर्यंत जी काय दीक्षाभूमी आणि समाजाची सेवा करत आलो, यापुढेही करत राहील. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत माझे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई आणि माझे सर्व 8 सहकारी, आगलावे सर असतील ना, चंद्रशेखर मिश्रामध्ये येणार सुटे असतील, दीपंकर असतील, दाभाडे असतील, आईसाहेब असतील, आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यानं मी दीक्षाभूमीची, पवित्र दीक्षाभूमीची सेवा करेन. आणि आजच्या प्रसंगी तुम्हाला एवढंच सांगतो, येत्या 5-6 वर्षात दीक्षाभूमीचा विकास हा अत्यंत कुशल विकास आणि सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतो, येत्या 6 वर्षात तुम्हाला दिसेल, याची आम्ही ग्वाही देतो. आणि आपला आशीर्वाद आणि आम्हाला पाठिंबा असू दे, सहकार्य असू दे, एवढीच आपल्यास विनंती करतो. बैठकीमध्ये
सर आता अध्यक्ष झालेले आहेत, हा परंतु तो चेंज रिपोर्ट तुम्हाला चॅरिटीमध्ये सादर करावा लागेल आणि मग त्याच्यानंतर ती सगळी प्रक्रिया होईल. यावर तुमचं काय मत आहे? बिलकुल चेंज रिपोर्ट आम्ही सबमिट करू आणि चेंज रिपोर्ट हा आम्ही बिलकुल पद्धतशीर नियमाप्रमाणे केल्यामुळे आमच्या बाजूने त्याचा निकाल लागणार आहे. हल्ली भंतेजी आता कोर्टात गेले, आता कोर्टात पुढे काय होते काही माहिती नाही. नंतर काय वाटतं? कोर्टात डिसमिस झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, कोर्टात डिसमिस झालेलं आहे. मेजॉरिटीने हे बघा, जेव्हा मेजॉरिटी निर्णय घेते तेव्हा काहीच होऊ शकत नाही. मेजॉरिटी सीएम बनवते, मेजॉरिटी पीएम बनवते. मेजॉरिटी ऑफ द लोकसभा मेंबर्स डिक्लेअर द पीएम, मेजॉरिटी ऑफ द असेंब्ली मेंबर्स डिसाइड द सीएम. त्याचप्रमाणे इथे मेजॉरिटी ऑफ द ट्रस्टीज डिसाइड द प्रेसिडेंट. नियमाप्रमाणे झालं असल्यामुळे आम्हाला कसली चिंता नाही आहे. आणि विलासजी अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगावं ना. आम्ही तर संस्था चालवण्याच्या दृष्टीने आम्ही इथे काम करतोय. इथे व्यक्ती महत्वाचा नाही, इथे संस्था महत्वाची आहे, पवित्र दीक्षाभूमी महत्वाची आहे, याचा विकास झाला पाहिजे. ते जर म्हणत असेल अध्यक्ष विचार करू, सेक्रेटरी गजगाटे साहेब बनतील, सांगा त्यांना. पण आमची पण एक अट आहे, आमची एक अट आहे की एका सहीने चेक चालणार नाहीत. त्या उद्याच्या उद्या पत्र द्या, आम्ही विचार करू की ठीक आहे मी परत येतो, गजगाटे साहेब सेक्रेटरी बनतील. आमची एकच अट आहे की एका सहीने चेक जाणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा समिती, स्पोर्ट्स अकॅडमी याचा अकाउंट कोणी उघडला, याचे पैसे कुठे घेतले, याचं उत्तर सुद्धा त्यांना द्यावं लागेल. तर आम्ही विचार करू, अन्यथा नाही. या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही चौकशी करणार का? मध्यंतरी जे काही विषय आले आता आम्ही पत्र दिलेलं आहे चॅरिटी कमिशनर. माझी त्याच्यामध्ये हे सुद्धा झालेलं आहे, सुनावणी झालेली आहे, सगळ्यांची सुनावणी झालेली आहे. मला वाटते एक कोणीतरी एक माझी एक व्यक्ती की मी सुद्धा ट्रस्टी आहे म्हणून कंप्लेंट केली की मी सुद्धा ट्रस्टी, म्हणजे त्या व्यक्तीने, तो ट्रस्टी नाही आहे, त्यांनी कंप्लेंट केली की इथे भ्रष्टाचार चालला. तेव्हा आम्हाला बोलवण्यात आलं, तेव्हा आम्हाला 2 प्रश्न विचारण्यात आले की ही जी कंप्लेंट केलेली हा व्यक्ती ट्रस्टी आहे का? मी म्हटलं ही व्यक्ती ट्रस्टी नाही आहे, परंतु जे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्या व्यक्तीने ते सगळेच्या सगळे खरे आहेत. सर, समाजामध्ये एक असं वातावरण आहे, तुम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट करा की काही लोक जे आहेत म्हणजे वेगळ्या विचारधारेची लोक एखादी दीक्षाभूमी म्हणजे कॉलेजमध्ये शिरून एक वेगळ्या प्रकारचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी काय म्हणतो, आमचे जेवढे काही ट्रस्टीज आहेत ते सगळेच्या सगळे ट्रस्टीज बौद्ध आहेत. एक सगळेच म्हणजे इव्हन नागदे आपले हे भंतेजी सुद्धा पूर्वाश्रमीचे, ते महार जरी नसतील तर आम्ही भंतेजींच्या व्यतिरिक्त सगळे पूर्वाश्रमीचे जे महार आणि आजचे बौद्ध आहेत. हा झाला एक विषय. झाला दुसरा विषय, नियुक्त्या आम्हाला करू देत नाहीत भंतेजी. नियुक्त्या आम्हाला सुधीर, ते म्हणतात की सुधीर फुलझेले आमचा सेक्रेटरी आहे, सुधीर फुलझेले म्हणते मी राजीनामा दिला आहे. काय चाललंय दोघांमध्ये मला काही कळत नाही आहे. परंतु त्यांनी ज्या नियुक्त्या केल्या त्या नियुक्त्यामध्ये कदाचित बौद्ध नसतील, मग आमच्या हातात द्या ना, आम्ही विचार करू. जास्तीत जास्त आम्ही प्राधान्य अनुसूचित जातीला देऊ. मग दुसरा काय राहिला प्रश्न, काही मध्यंतरी एक तुमचे काही पत्रकार लाल दुपट्टे घालून तिथे गेले होते दीक्षाभूमीमध्ये, RSSचे लोक गेले. अरे बाबा, तुमचेच पत्रकार गेले होते, बघून घ्या तिथे. इथे टाचणी जरी पडली RSSनी पडली असे म्हणतात. आम्ही फक्त एकच सांगतो, आम्ही सगळेच्या सगळे ट्रस्टीज एक भंते ससे सुराई सोडून पूर्वाश्रमीचे महार आणि आजचे बौद्ध आहोत. आणि भंते सुरे ससाई हे बौद्ध आहेत, पूर्वाश्रमीचे महार नाही आहेत. त्याच्यामुळे याच्यात कुठेही वाद नाही आहे. राहिला नियुक्तीचा प्रश्न, नियुक्त्या आम्हाला द्या ना, आम्ही जास्तीत जास्त समजतो. आम्हाला सर्वांना लोकांना घेऊन जायचं आहे, आम्हाला कोणताही समाजाचा राग करायचा नाही आहे. पण जास्तीत जास्त लोक हे अनुसूचित जातीचे असतील. मी राजकीय व्यक्ती आहे, मला चाहणारे अनेक व्यक्ती आहेत, पण माझे विरोधकच तेवढे आहेत. तेव्हा माझ्या विरोधकांना मी सांगेल, राजकीय विरोधकांना, की मी अध्यक्ष नाही आहे. विलास गजगाटे साहेब अध्यक्ष झालेले आहेत. टीका करू नका, संस्था महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध दीक्षा दिलेली आहे. तेव्हा
तुम्ही विरोध करू नका. आम्हाला ही संस्था याचा विकास करण्यासाठी माझ्या विरोधकांना, राजकीय विरोधकांना विनंती करतोय की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तुम्ही आम्हाला सल्ला जरी द्यायचा असेल तर आम्ही तुमचा सल्ला घेऊ. सर, माझा एक प्रश्न आहे. दोघांचा एक वाद सुरू आहे, सुरेश साहेब आणि कमिटीचा. यामध्ये हा वाद आता न्याय प्रविष्टीमध्ये आहे आणि न्याय प्रविष्टीमध्ये असताना कदाचित भविष्यामध्ये जर तुमच्या दोघांच्या वादामध्ये जर प्रशासक बसलं तर समाजामध्ये मेसेज वेगळा जाऊ शकतो. तर अशी परिस्थिती निर्माण होणार का? लोणारे साहेब, आमच्याकडून आमच्या ज्या 8 ट्रस्टी ज्यांनी आम्हाला सह्या दिलेल्या आहेत त्यांच्याकडून काही जरी चूक झालं तर जी सजा तुम्ही आम्हाला देत असाल ती द्यायला तयार आहोत. आम्ही भंतेजीला आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही भंतेजीला केलं ना निमंत्रण. उद्यापर्यंत वाट बघू सकाळपर्यंत, नाही तर चेंज रिपोर्ट सबमिट करू आम्ही उद्या सकाळी. परंतु अध्यक्ष ते राहतील, सेक्रेटरी आमचे गजगाटे साहेब राहतील, परंतु एका सहीने आम्ही अकाउंट चेक जाऊ देणार नाहीत. स्पोर्ट्स अकॅडमीचा भ्रष्टाचार आम्हाला पाहिजे. आमचं काय चुकते ते लोणारे साहेब आम्ही तुम्हाला विचारतोय ना. या म्हणजे संदर्भात तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही का तुमच्या Yes, बोलण्यात? sir. बंदीजींना तुम्ही निमंत्रण दिलेलं आहे. नाही, आज आम्ही कोणाला निमंत्रण दिलेलं नाहीये. आज प्रश्न समाजाला असं वाटायला नको की आम्ही कोणावरती अन्याय केलेला आहे. आता पण कुणालाही पदावरून काढण्यासाठी त्यांना नोटीस देण्यात येईल. सारं कायदेशीर दिली आहे. त्या घटनेप्रमाणे 7 दिवसाची जे नोटीस आहे ती दिली आहे. त्याच्यात विषय आहे चॅरिटीमध्ये ज्या पद्धतीने होते आणि दीक्षाभूमीच्या घटनेमध्ये आणि दीक्षाभूमीमध्ये ज्या प्रकारे नियुक्त्या केल्या जातात आणि ज्या प्रकारे काढण्यात येते ते सारी प्रक्रिया या नोटीसमध्ये आहे. कायदेशीरपणे आम्ही त्यांना 7 दिवसाची नोटीस दिली, त्याच्यात विषय टाकला. त्या विषयाला अनुसरून बहुमतानं आम्ही त्यांना काढण्यात आलं आणि त्यांच्या सदस्य रद्द करण्यात आलं. आता बँकेचा जो ते सर्व व्यवस्थित होईल. चेंज रिपोर्ट बाकी- होईल नाही, नंतर घ्या. नियमाप्रमाणे सगळं होईल. आम्ही प्रोसिजर सुरू करतोय उद्या. उद्या ते प्रोसेस सुरू म्हणजे करतो. बहुमताच्या आधारावर तुम्ही त्यांना काढलं. हा. नंतर चेंज रिपोर्ट सबमिट करून ते मग अधिकृत अध्यक्ष. हा, रिपोर्ट आम्ही पाठवला आहे, पाठवून देऊ द्या. see, as per the charity commissioner, चॅरिटी कमिशन as per the charity commissioner, once the decision is made, the charity commissioner may take its own time to make him on the record, but he has become the president from today. That's all. हा. सुरुवातीला तुमच्या सचिव पदाच्या जो वाद होता तो संपला. कोर्टाने मला सचिव म्हणून ऑर्डर दिलेली आहे. आता तुम्ही म्हणते ससाईंना 24 तासाची वेळ दिलेली आहे फक्त 24 तास. आणि 24 तासामध्ये त्यांनी तुम्हाला हे सांगायचं आहे नाही एक मिनिट. हा, नाही, ते येणारच नाही. असंच ना. नाही आधी नोटीस दिली होती. आधी मिटिंगची नोटीस नाही ते असं ते बोलले असते. नाही, माझं कसं म्हणायचा अर्थ आहे की ना ठीक आहे ना, काय हरकत नाही द्यायला. मला सेक्रेटरी म्हणून राजीनामा द्यावा लागेल ना. मी देतो ना यांना सेक्रेटरी पद. एक मिनिट देईल मी त्यांना, पण 24 तासात नाही आला तर मी उद्या रिपोर्ट आम्ही चेंज रिपोर्ट उद्या सबमिट करतो. इट्स ओव्हर. आणि जर समजा ते जर तुमच्याकडे आले हा. आणि अध्यक्ष राहतो म्हटलं त्यांनी तर सचिव नाही, पर्यंत त्यांनी असं पत्र द्यावं की मला विलास गजगाटे सेक्रेटरी चालेल तर विचार करेल. चालेल. नेक्स्ट. सर, त्यांनी एवढं म्हणजे सगळं केल्यानंतरही तुम्ही त्यांना ही offer केवळ समाजामध्ये आमची भूमिका क्लिअर असावी म्हणून. चला. सर, मला एक प्रश्न आहे. हा. कोणत्याही समितीच्या बँक अकाउंट ओपन करताना 3 जणांची सिग्नेचर लागते. हा. ठीक आहे. हा. आणि त्याच्यामध्ये बँक मॅनेजर नमूद करून देते हे 3 जणांची सहीपैकी कोणत्याही 2 जणांची सही असल्याशिवाय हा. बँकेतून पैसे काढता येणार हम्म. बँक असो किंवा कॉर्पोरेट सोसायटी. तर मग कशी काय एकाच जणांची सिग्नेचर चालत? बिलकुल. आम्ही बँकच्या अगेन्स्ट कोर्टात आम्ही बँकच्या अगेन्स्ट आम्ही कोर्टात केस टाकली आहे. पहिले 2च सह्या चालत होत्या. मंत्रीने आधी 23 पासून मी एकटाच आहे. समिती असलं तो एकटाच कसं करू पण ते चाललंय ना साहेब, मी तुम्हाला सांगतो चाललंय हे. आम्ही बँकेत हे दिलं आहे. चाललंय. मग शोकांतिकाही हा, बसून घ्या. बरं ठीक आहे ना. ही पण ही सर तुमचा विषय कळला. आता विषय असा आहे की कॉलेजमध्ये नियुक्तीचा जो विषय होता, हा. आता तुमच्याकडे अधिकार आल्यानंतर त्या संपूर्ण जे काही नियुक्त झालेल्या आहेत आम्ही त्याचा फेरविचार करू. हा, आम्ही सगळा फेरविचार करू. संपूर्ण याची तुम्ही
चौकशी करणार? आमच्याकडे हे बघा, आमच्याकडे सत्ता जवळजवळ आलेली आहे. भंते हा घमंडी माणूस आहे. भंतेला दीक्षाभूमीचं काही पडलेलं नाही आहे. तो 24 तासात काही येणार नाही आहे. त्यांना एकटीच सही करायची. त्यामुळे आमच्याकडे ऑफ द रेकॉर्ड सत्ता आलेली आहे. आल्याबरोबर आम्ही संस्थेचे जे पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये समतोल करू. आम्हाला सर्व धर्मात समभाव घेऊन जायचा आहे. हे बघा, आम्ही म्हणणार नाही की आम्ही 100% अनुसूचित जाती घेऊ, परंतु आम्ही सगळ्यांना घेऊन जास्तीत जास्त संख्या ही अनुसूचित जातीचे तिथे कर्मचारी असतील याच्याकडे लक्ष देऊ. 3 वर्षामध्ये जो काही म्हणा तुम्ही भ्रष्टाचार झाला, त्याची चौकशी बसवणार. ते सुद्धा बसवणार. बिलकुल. जेव्हा आमच्याकडे रेकॉर्ड येईल, जेव्हा रेकॉर्ड येईल तो रेकॉर्ड आम्ही तपासून. आता आम्हाला रेकॉर्डच नाही माहिती. चेक कुठे गेले हे आम्हाला माहित नाही आहे. चेक रेकॉर्ड सुद्धा भंतेजी घरात घेऊन गेलेले आहेत. तो रेकॉर्ड आल्यानंतर तो चेक कुठे ट्रान्सफर झाला आहे, ते पैसे कुठे ट्रान्सफर झालेले आहेत, हे सगळं बघितलं. रेकॉर्ड चॅरिटी का ऑफिस मध्ये ठेवा हा कायदा आहे. भंतेजींनी ऑफिस मध्ये रेकॉर्ड ठेवलाच नाही. तेही पत्र आम्ही दिलं होतं. आता माझा एक प्रश्न आहे की प्रश्न असा आहे की ते आंबेडकर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून लागण्यासाठी काही लोकांना जे आहे रामटेकमधून काही 40 एकर शेती घेतली आहे त्यांची, हे बरोबर आहे ना? घेतले सांगा ना, आम्ही ऍक्शन घेऊ ना त्यांच्यावरती. मी काय म्हणतो, उभेरा साहेब. कोणी घेतलं? नाही, एक सेकंड. असं आहे आरोप. नाही, एक मिनिट. आपलं नाव? अमित वांद्रे. अमित वांद्रे साहेब. नाही, अमित वांद्रे साहेब. परत पत्रकार जरी नसलं तर मी उत्तर देतो. जर कोणा बरं एक मिनिट मी सांभाळतो ना. अमित वांद्रे साहेब, जर कोणाची शेती घेतली असेल तर बरं सांगा ना, आम्हाला ऍक्शन तर घेता येईल. कारण की नियुक्ती आम्ही केल्याच नाही, त्याचा अधिकारच नव्हता आम्हाला नियुक्तीचा. थँक्यू. बिलकुल एव्हिडन्स द्या. नाही, एक मिनिट. नाही, शैलेशजी, मी इथे कबूल करतोय की वांद्रेंनी जर एव्हिडन्स दिला, कारण की नियुक्ती आम्ही केल्या नाही, आम्ही तिघांनी केल्या नाही. आम्हाला नियुक्ती करण्यासाठी 1 मिनिट इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला बसावं अशा प्रकारची विनंती आम्ही भंतेला केली होती. नियुक्त्या आमच्या झाल्या नाही. त्या नियुक्तीच्या अगेन्स्ट जर 40 एकर शेती जर कोणी देत असेल त्याची इन्क्वायरी होईल. एक प्रश्न, आता हे ज्या नियुक्त्या झाल्या 3 वर्षात, ह्या 3 वर्षात ज्या नियुक्त्या झाल्या आहेत, अरे भोसले पाणी तर त्या नियुक्त्याचे तुम्ही काय फेरविचार करणार का? बिलकुल करू. बोललोच आहे ना मी. ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही ऐकली ना पूर्ण पत्रकार परिषद. राजेंद्र गवई जे सचिव आहेत स्मारक समितीचे, ते प्रदीप आगलावे जे आहे ते सदस्य आहे समितीचे, आणि नव्यानेच जे नवनियुक्त जे अध्यक्ष झालेले आहे विलास गजगाटे, हे तिन्ही जे लोक जे आहे त्यांनी हे पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि तुम्ही पत्रकार परिषद ऐकलीच आहे. आता एकंदरीतच या संदर्भात तुमचं काय मत आहे तर कमेंट बॉक्सवर तुम्ही अवश्य लिहा. कारण महत्त्वाचा मुद्दा आहे की दीक्षाभूमीचा विकास व्हावा, हाच सगळ्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न WH न्यूजच्या सुद्धा मनातला आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे वाद जे आहे ते मिटवून फक्त दीक्षाभूमीचा विकास करावा. आणि आता येणारी जी काही नवीन बॉडी जे असतील ते सुद्धा दीक्षाभूमीच्या विकासाचाच प्रश्न घेऊन समोर येतील अशी आशाही आहे संपूर्ण बौद्ध बांधव करीत राहे. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.